शनया न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनमध्ये घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। कर्तृत्ववान महिलांचा आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज कडून नवदुर्गा सन्मान। पुण्यातून लवकरच अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवा होणार सुरू। पुणेकरांना केंद्राकडून मोठी भेट, 1000 नव्या इलेक्ट्रिक बस गाड्यांना मंजुरी। अजित पवारांच्या कार्यालयासमोर मास मूव्हमेंटचं धरणे आंदोलन। संत नामदेव महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल। मीरा काठावर पार पडला पादुकांचा स्नान सोहळा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, विविध रक्तदान शिबिरास भेटी देत मंत्री मोहोळ यांनी मानले रक्तदात्यांचे आभार। बारामती न्यायालयात मध्यस्थी केंद्राचं उद्घाटन। या प्रकरणातून शिकायला हवा अजित पवारांचा पार्थला सल्ला। माझ्यावरच्या सर्व आरोपांची लवकरच उत्तरे देईन, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नाशिकच्या रामकालपसह विविध कामांची केली पाहणी। जरांगे पाटील यांच्या विरोधात परळीत मुंडे समर्थकांनी केला निषेध। नशामुक्त भारतचा संदेश देण्यासाठी गोंदियात रन फॉर हेल्थचं आयोजन। मंत्री राधाकृष्ण विखेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। ही राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की ती सत्तेशिवाय राहू शकत नाही, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचं राष्ट्रवादी पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य। कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार, तर स्वाभिमानीचा काँग्रेससह समविचारी पक्षांना घेऊन उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय। या बातमीसह वेळ झाली अनकट सुपरफास्ट मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।